जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ट्रॅव्हल बडी ओंकार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। पुणे जिल्ह्यातील भोर आणि सातारा जिल्ह्यातील वाई येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेच्या रायरेश्वरा शेजारी शांत असा उभा असलेला रांगडा किल्ला म्हणजेच केंजळगड येथे आज आपण आलेलो आहोत। तब्बल 4,500 फूट उंचावर असलेला हा किल्ला वाई आणि रायरेश्वरा दरम्यान महादेव डोंगराच्या नाकाडावर उभारलेला आहे। केंजळगडाला मनमोहनगड असे देखील म्हटले जाते। पायथ्याला असणाऱ्या शाळेच्या पाठीमागून आम्ही गडावर जाण्यासाठी सुरुवात केली। केंजळगड म्हणजेच मोहनगडाचा इतिहास हा 16व्या शतकापासून ज्ञात आहे। 16व्या शतकाच्या पूर्वार्धात केंजळगडावर अनुक्रमे निजामशाही आणि आदिलशाही यांची सत्ता होती, परंतु पुढे निजामशाहीचा अस्त झाल्यावर 1636 मध्ये हा किल्ला प्रदीर्घ काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता। 1663 साली वाई येथील आदिलशाही कारकुनला केंजळगडाला मदत करण्याविषयी एक नोंद सापडते। पुढे 1674 साली मराठ्यांनी केंजळगडावर हल्ला करून हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला। या लढाईत आदिलशाही किल्लेदार मारला गेला। 1818 साली केंजळगड इतर अनेक किल्ल्याप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला। गडाच्या माथ्यावर पोहोचताच समोर जे दिसलं ते काहीतरी विलक्षण होतं। संपूर्ण किल्ला आणि डोंगररांग धुक्याच्या पांघरुणाखाली लपलेली होती। किल्ल्यावर जाताना माथ्यावरती एक पाण्याचं टाकं देखील पाहायला मिळतं। थोडं पुढं चालून आल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे काही अवशेष देखील आपल्याला भग्न अवस्थेत पाहायला मिळतात। प्रवेशद्वाराच्या थोडं पुढं चालून आल्यानंतर या ठिकाणी एक नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा देखील पाहायला मिळते। हे एक किल्ल्याचे वैशिष्ट्यच आहे जणू। तर मित्रांनो, आता आपण येत आहोत गडाकडे जाणाऱ्या त्या खास पायऱ्यांकडे। या पायऱ्या म्हणजे इतिहासाचा जिवंत ठेवा आहेत। खडकात थेट कोरलेल्या या पायऱ्या आजही आपल्याला शेकडो वर्षापूर्वीच्या कारागिरीची झलक दाखवतात। या पायऱ्या चढताना मनात एक वेगळीच रोमांचक भावना निर्माण होते। प्रत्येक पायरीवरून जाताना त्या काळच्या गडरक्षकांचे, वीर सैनिकांचे पाऊलखुणा आपल्याला जाणवतात। दगडात कोरलेल्या या पायऱ्यांची मजबूती आणि रचना पाहून त्या काळातील शिल्पकलेचं सामर्थ्य कळून येतं। या वाटेवर चालताना जणू आपण काळाच्या मागे प्रवास करत आहोत अशी अनुभूती मिळते।
गडाच्या पायऱ्यांवरून जाताना एक छोटंसं पायऱ्यांमध्ये होल दिसून येतं. हे गडावर कितीही पाऊस झाला तरी पाणी साचू नये म्हणून पाण्याच्या पायऱ्यांमध्येच पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. इतक्या वर्षापूर्वी केलेली ही योजना पाहून त्या काळच्या शिल्पकारांची कल्पकता आणि दूरदृष्टी जाणवते. चालताना आपण कदाचित हे दुर्लक्षित करू, पण नीट पाहिलं तर या छोट्या गोष्टीतच गडाचं खरं कौशल्य दडलं आहे. पुढे गडावरती आपल्याला गोड्या पाण्याचे तळे बघायला मिळते. कदाचित या पाण्याचा पिण्यासाठी देखील वापर केला जात असायचा. गडावर ठिकठिकाणी आपल्याला पडझड झालेल्या वास्तूंचे अवशेष देखील पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला देवदेवतांच्या मूर्ती व त्याचे अवशेष देखील बघायला मिळतात. किल्ल्यावर असणारे हे केळंजाई देवीचे मंदिर. हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त झाले असले तरी स्थानिक नागरिकांनी किल्ल्याच्या पायथ्याशी केळंजाई देवीचे मंदिर नव्याने उभारले गेलेले आहे. तर मित्रांनो, समोर जे पाहताय तो आहे किंजळगड किल्ल्यावरील चुन्याचा घाणा. पूर्वीच्या काळी बांधकाम करण्यासाठी चुना वापरला जायचा आणि तो चुना तयार करण्यासाठी किल्ल्यावरती असे घाणे तयार केले जायचे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिश्रणे एकत्र करून ती किल्ल्याच्या बांधकामासाठी किंवा किल्ल्याच्या तटबंदी, बुरुज तसेच वाडे बांधण्यासाठी केला जायचा. या किल्ल्यावरती एक दारू कोठार देखील आहे. वरच्या बाजूला विटांचं बांधकाम आहे आणि खाली मात्र दगडी बांधकाम आहे. खरं तर हे नंतरच्या काळात बांधलेलं असावं. वरती विटा आणि खाली काळा पाषाण अशा पद्धतीचं बांधकाम ते आपल्याला पेशवाईच्या काळात जास्ती प्रमाणात पाहायला मिळतं.
दारू कोठारापासून जवळच काही अंतरावर वाड्याचे भग्न अवस्थेतील अवशेष देखील पाहायला मिळतात. या किल्ल्यावर आपल्याला चुन्याचे 2 घाणे बघायला मिळतात. त्यापैकी हा दुसरा घाणा. त्यावरून एक गोष्ट अशी लक्षात येते की किल्ल्यावरती भरपूर प्रमाणात बांधकाम असावेत, पण सध्या धुकं आणि पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे आपल्याला दिसून येत नाहीत. या ठिकाणी जी छोटी पाण्याची 2 टाकं बघायला मिळतात, येथील पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. पाणी स्वच्छ असल्यामुळं किल्ल्यावर गेल्यानंतर पिण्याची पाण्याची सोय देखील येथे होऊ शकते. किल्ल्याच्या एका बाजूला पुढे तटबंदीचे अवशेष देखील पाहायला मिळतात. त्याच्याच बाजूला दगडात कोरलेला एक शौचकूप देखील पाहायला मिळतो. गडाच्या माथ्यावरून पायथ्याला असणारे केळंजाई देवीचे मंदिर अगदी स्पष्ट दिसतं. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं ते देऊळ जणू एखाद्या रत्नासारखं चमकतं. तर मित्रांनो, सह्याद्रीच्या या डोंगर रंगामध्ये दडलेल्या अप्रतिम अशा निसर्ग आणि श्रद्धेचा संगम असलेल्या किंजळगडाच्या निसर्गाची सुंदरता अनुभवली. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ बघता येतील. आणि हो, पुढच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असलेल्या उत्तुंग अशा आणखी एका किल्ल्याला भेट देण्यासाठी,
तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.